तर मूल्यवर्धन शिक्षणांतर्गत आज आपण बघणार आहोत बरोबर की चूक. आज आनंददायी शनिवार आहे ना. आनंददायी शनिवारमध्ये आपण नेहमी एक तासिका मूल्यवर्धनाची ठेवत असतो. कारण आपण किती शिकलो तरी काय झालं पाहिजे, एक चांगला भावनिक सामाजिक व्यक्ती म्हणून घडलं पाहिजे की नाही, चांगला व्यक्ती म्हणून घडलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजणे आवश्यक आहे, काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. मी इथं काही प्रसंग वाचणार आहे, त्याच्यामधले तुम्हाला बरोबर काय वाटते आणि कोणाला बरोबर वाटते कोणाला चूक वाटते त्यांना हात वर करून सांगायचं. ठीक आहे, आलं का लक्षात? बरं, पहिलं वाचतो मी. न्यायनिवाडा करणे. विद्या मंदिर शाळेत मुले त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रंगीत कपडे घालून येऊ शकतात. अंशुल त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जीन्स आणि टी शर्ट घालून शाळेत येतो. गणवेश न घातल्याबद्दल बाई त्याला रागवत नाहीत, त्याचे अभिनंदन करतात. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे, कारण त्याचा त्या दिवशी वाढदिवस आहे, त्याला आनंद झाला आहे. तो त्याच्या मनाप्रमाणे म्हणजे चांगल्या गोष्टी करू शकतो, त्याच्या आवडीच्या गोष्टी तो करू शकतो. बाईने चांगलं केलं ना. मग पुढचं बघूया. प्रसंग सांगा. ट्रेसी आजारी होती म्हणून तिच्या आईने तिच्यासाठी केक बनवला. ट्रेसीच्या लहान बहिणीने तिच्याकडे केकचा छोटा तुकडा मागितला, तर ट्रेसी म्हणाली, नाही, हे फक्त माझ्यासाठीच आहे. तर मला सांगा, ट्रेसीचा स्वभाव ज्याला माहीत आहे त्यांना, ट्रेसीनं जे वागणूक दिली त्याच्या लहान बहिणीला, ते बरोबर होते की चूक? किती जणांना चूक वाटते आणि किती जणांना बरोबर वाटते? पण तुम्ही घरी तुमच्या भावंडांसोबत असे वागता का? वागता की नाही वागत की म्हणजे कसे वागता? समजा तुमच्याकडे खरंच तुम्ही हे ट्रेसी म्हणजे तुम्ही आहे आणि तुमचा लहान भाऊ घ्या, तुमची लहान बहीण आली तुमच्याकडे असं काही मागायला, तर तुम्ही तिला देणार का? द्यायचंच, कारण ती लहान आहे ना तुमच्यापेक्षा, तिचं मन तुमच्यापेक्षा जास्त असते, तिला समजत नाही. आणि शेवटी आपण आपल्या लहान भावावर किंवा मोठ्या भावावर प्रेम करतोच, आहे की नाही. पुढचा बघा प्रसंग. जिशानला शाळेचा एक प्रकल्प तयार करायचा आहे, पण त्याचे आईवडील प्रकल्पासाठी लागणारे साहित्य विकत घेऊ शकत नाहीत. त्याचा जिवलग मित्र रोहन साहित्य विकत घेतो आणि त्याच्यासाठी प्रकल्पही तयार करतो. तर इथं त्याचा जो जिवलग मित्र रोहन आहे, त्यानं चांगलं म्हणजे चूक केलं की बरोबर केलं? बरोबर केलं, आहे की नाही. आपल्या मित्राला मदत करणे खूप चांगली गोष्ट आहे. जर आपला मित्र चांगला असेल, नेहमी आपल्याला मदत करणारा असेल, आपल्याला चांगल्या गोष्टी सांगणारा असेल, तर त्याची आपण शक्यतोवर होईल तशी मदत केलीच पाहिजे. तेव्हाच तर ते एक चांगला मित्र कधीही आपल्यापासून तुटला नाही पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही मोठे जरी झाले, मुली असो किंवा मुलगा असो, आपली चांगली मैत्रीण मुली असतील तर, किंवा मुलगा असेल आपला चांगला मित्र, याला नेहमी जपा. त्याला आपण मोठे झाल्यावरही तुम्ही समजा चांगल्या बिझनेसमध्ये गेले किंवा एका चांगल्या मोठ्या नोकरीवर जरी लागले, तरी त्याला वर्षातून एकदा किमान तरी किती व्यस्त असले तरी त्याला भेटा, त्याला विचारा त्याच्या तब्येतीबद्दल, त्याच्या परिस्थितीबद्दल, कारण त्यानं तुम्हाला तुमच्या वाईट दिवसात तुम्हाला मदत केलेली आहे ना, म्हणून. बरोबर आहे. विशाल हा उंच मुलगा आहे, त्याला वर्गात मागच्या रांगेत बसवायला हवे होते. मात्र विशालला दूरचे कमी दिसत असल्याने शिक्षकांनी त्याला पुढच्या बाकावर बसण्यास सांगितले. तर शिक्षकांनी चूक केलं की बरोबर केलं? बरोबर केलं ना, कारण त्याला दिसत नाही ना. जवळ असला तरच दिसते त्याला, दूर असला तर त्याला दिसतो का? मग मॅडमनं जे किंवा शिक्षकांनी जे त्याची व्यवस्था केली बसण्याची, ती बरोबर होती. शाळेत असताना अंजलीची तब्येत बिघडली. अंजलीच्या बाईंनी तिच्या पालकांना फोन लावला आणि तिला घरी घेऊन जायला सांगितले. तर शिक्षकांनी हे बरोबर केलं का? हो, काही अंशी बरोबरही केलं. थोडंसं तिची तब्येत वगैरे, आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स असते, बरोबर आहे. फर्स्ट एड बॉक्समध्ये काय असते? काही औषधं असतात, जसे की खरचटलं किंवा लागलं किंवा ताप आली समजा, तर त्याच्यावर काही ना काही औषध असतात. पण तरी जर घर जवळ असेल तर मुलांना, तुम्ही जर आजारी असले तर तुम्हाला आम्ही कुठं पाठवून देतो? घरी, कारण घरी तुम्हाला अधिक बरं वाटते आणि तुमची आई या तुमचे बाबा तुमच्या जवळ राहून तुमची काळजी घेऊ शकतात. त्याच्यामुळे बाईंनी जे केलं ते कसं होतं? बरोबर का चूक? बरोबर. छान. तर आजचं आपण याच्यातून काय शिकलो आहे? काय बरोबर आणि काय चूक हे आपण ठरवायचं आणि आयुष्यात तेच करायचं. कसं ठरवायचं काय बरोबर आहे काय चूक आहे? ज्याच्यामुळे
एखाद्याचं कोणाचं नुकसान न होता चांगलं होत असेल, आलं लक्षात, कोणाचं नुकसान न होता एखाद्याचं चांगलं होत असेल तर ती गोष्ट करणे बरोबर आहे. आणि एखाद्या गोष्टीमुळे दुसऱ्याचं नुकसानच होत असेल, फायदा कमी आणि नुकसानच जास्त होत असेल तर त्या गोष्टी आपण करू नये, त्या गोष्टी करणे चूक आहे. गॉट इट?